काय मग मॅडम, आजचा आपला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून शेवटचा दिवस, मग कसं वाटतंय? हो ना यार, आपल्याला आता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून नाही तर मिस्टर आणि मिसेस म्हणून ओळखला जाणार. किती भारी आहे ना हे. ते तर आहेच, पण मला सांग, तू तुझे गर्लफ्रेंड असलेले दिवस मिस नाही करणार का? हा, ते थोडं मिस होईल ना. आणि तुला माहिती मी जास्त काय मिस करेन ते, तू मला सतत कॉल्स करायचं असते. कुठे आहेस, मला कधी भेटणार, हे तुझं बोलणं मी मिस करेन. आणि स्पेशली आपल्या दोघांची ती छोट्या छोट्या गोष्टीवरची भांडणं, हे मी खूप जास्त मिस करणार आहे. खरंच यार, आता तर आपली रोज भेट होणार. मग मी भेटत नाही अशी तू कंप्लेंट पण नाही करू शकणार. तुझं काय, आता तुझी गर्लफ्रेंड थेट वाईफ होणार. तू तर खुशच असणार. खुश? अरे, जिंकलेलं साम्राज्य हक्काने मिळाल्यासारखं वाटतंय. पण बायको म्हणून तू आता माझ्यावर जास्त चिडचिड करणार, ते कसं मी हँडल करू? अरे, चिडचिड करणं ही माझी प्रेम दाखवायची स्टाईल आहे. ते कायम असणार आहे आणि ते काय कमी होणार नाही. अगं, चिडचिड असो किंवा प्रेम, तुला आहे तसं एक्सेप्ट करायचं ठरवलंय. फक्त एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, माझ्या लाईफमधली गर्लफ्रेंड कधी हरवू देऊ नकोस. तुझ्या आयुष्यातली गर्लफ्रेंड म्हणून मी कायमच राहीन. फक्त आता बायको म्हणून थोडी जास्त काळजी घेईन. मग माझी गर्लफ्रेंड म्हणून आजचा शेवटचा दिवस आहे, पण आता एका नवीन प्रवासाची सुरुवात होणार आहे. काय मग, तयार आहेस ना? तयार आहे ना. बरं, आता चहा घे. आणि आता फक्त चहा नाही तर आयुष्य एकत्र पियायचंय. चीअर्स.